आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। सरपोतदारांना तुम्ही नीट ओळखत नाहीत मामा। अचानक एका रात्रीत मणीवरून सुजितवर शिफ्ट होऊन सुजितचं नाव अनाउन्स करतात। यामागे नक्कीच त्यांचा काहीतरी वेगळा हेतू आहे, कारण हेतू असल्याशिवाय आणि स्वार्थ असल्याशिवाय सरपोतदार श्वासही नाही घेत। या स्वानंदीच्या वागण्यात इतका बदल कसा काय झाला? तिची ती वॉर्डन मला भेटून गेल्यानंतर तिच्यात हा बदल झालेला दिसतोय। म्हणजे मणीच्या ऐवजी जेव्हा मी सुजितचं नाव जाहीर केलं त्याच्यानंतरची तिची रिॲक्शन आवडलं नाही तिला, राग आला आणि निघून गेली। इतकी हिम्मत तिच्यामध्ये कशी काय आली? म्हणजे तिला असं काय माहितीये की ज्यामुळे तिला इतका राग येतोय आणि तिची ही इतकी हिम्मत होतीये? का माझ्याच मनाचे खेळ आहेत का हे? की मणीच्या ऐवजी जेव्हा मी सुजितचं नाव जाहीर केलं तेव्हा मणीची बायको म्हणून कदाचित तिला हे आवडलेलं नसेल आणि तिला राग आला असेल आणि ती निघून गेली असेल। काहीच कळत नाहीये। सुजितपेक्षा मणीच हे पद जास्त डिझर्व करतोय मला माहितीये, पण तरीही मी आज ते पद सुजितला दिलं, कारण माझ्या भूतकाळातील भूत माझ्या वर्तमानात येण्याची शक्यता निर्माण झाली। जर चुकूनही मणीला आमच्या दोघांचं नातं कधी कळलं तर मणी मला माफ करणार नाही, आणि तोवर मी त्याला माझ्याच हातानं सत्ता देऊन ताकदवान केलं असेल तर माझीच ताकद माझा बळी घेईल। म्हणून माझी ताकद माझ्या औरस मुलाला सुजितला देऊ केलीये, कारण भविष्यात सुजितच मला मणी विरुद्ध होणाऱ्या संघर्षात वाचवेल। सॉरी मणी, युद्ध आणि राजकारण ह्याच्यामध्ये सगळं माफ असतं, पण एक प्रॉब्लेम राहतोच आहे। पक्षाचे कार्यकर्ते ते तर मणीलाच आपला नेता मानतात आणि माझ्या गादीचा वारसदार। त्यांना समजावणं खूप कठीण आहे, मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल।